खरं तर हे प्रकरण आजचं नाही आहे, हे मार्च महिन्यातलं प्रकरण आहे आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपल्यापर्यंत ती माहिती आली. तेव्हाही इंगळे जे पी आय होते त्यांच्याशी बोलून आपण गुन्हा दाखल झाला पाहिजे असा आग्रह धरला होता राज्य महिला आयोगाच्या वतीने. आता जो FIR 2 दिवसाआधी लॉन्च झालेला आहे त्याच्यानुसार ज्या मयत महिला आहेत सीताबाई तळपे, त्यावेळेस त्यांचं वय 24 होतं. त्या गर्भवती होत्या 4 महिन्यांचं असं म्हटलं जातं आणि त्यांना काही त्रास रेग्युलर चेकअपसाठी गेल्या असताना त्यांना असं सांगण्यात आलं की जे सोनोग्राफी किंवा कलर डॉपलर टेस्ट जी त्यांनी अकोल्याच्या एका सोनोग्राफी सेंटरमध्ये केली की गर्भ हा नॉर्मल नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे अबॉर्शन करावं लागेल. आणि त्यानुसार मग डॉक्टर भोकनळांनी त्यांना डॉक्टर घोडगे ज्यांचं स्वामी समर्थ हॉस्पिटल आहे राजूरला तिथे पाठवलं. त्यांच्यावरती तिथे औषधोपचार करण्यात आले आणि अबॉर्शनची प्रक्रिया तिथे पूर्ण केली. त्याच दिवशी त्यांना रात्री पुन्हा घरी पाठवण्यात आलं, औषधं देऊन त्यांना घरी पाठवलं. सतत त्यांना पोटात दुखत असल्यामुळे त्यांना परत त्यांचे पती हॉस्पिटलला घेऊन आले आणि त्याच्यानंतर पुन्हा डॉक्टर भोकनळकडे गेले. त्याच्यानंतर पुन्हा काही औषध उपचार करून त्यांना घरी पाठवलं. पण सातत्याने जेव्हा त्यांना तो त्रास 1 महिना काही थांबेना आणि त्यांना ब्लिडिंग होत होती, सारखी रक्तस्राव होत होता, मग त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही पुन्हा एकदा सोनोग्राफी करा. पुन्हा त्याच वैष्णवी सेंटरला त्यांनी जाऊन सोनोग्राफी केली आणि असं लक्षात आलं की बाळाचा काही अवयव अजूनही त्यांच्या पोटामध्ये शिल्लक होता. म्हणजे ही किती घृणास्पद बाब आहे की एक सिंपल मेडिकल प्रोसिजर असतं तेही त्यांनी नीट केलेलं नव्हतं आणि इतका तो तिथे त्यांना त्रास झाला की त्यांना कंटिन्युअसली ब्लिडिंग होत होतं. पुन्हा त्यांना डॉक्टर घोडगेंकडे नेण्यात आलं आणि त्यांनी काहीतरी औषध उपचार करून त्यांना घरी पाठवलं. घरी पाठवल्यानंतर त्यांनी ती औषधं घेतली. त्यांना रक्तस्राव सातत्याने होत होता, त्रास होत होता आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. ही साधारण एक महिन्याचा हा सगळा कालावधी होता. सर्वात गंभीर बाब ही आहे की एखाद्या महिलेला, आता मी एक महिला म्हणून ही व्यथा मांडते, सगळ्यांनी समजून घ्यावी. एखाद्या महिलेला जेव्हा साधा मासिक पाळीचा त्रास होतो तेव्हा काय वेदना त्या महिलेला होतात हे आपण पहिलं समजून घ्या. हे समजल्यानंतरच एखाद्या गरोदर महिलेला काय वेदना होत असतील बाळ जन्म देत असताना हेही समजेल. आणि त्यात जर अशी इनकम्प्लीट प्रोसिजर झाली, ते जे अवयव बाळाचं राहिलं असेल त्यांच्या त्या गर्भाशयामध्ये त्याचं काय इन्फेक्शन झालं असेल, तिला किती दुखलं असेल, हे जर आपण विचार केला तर आपल्या अंगावर आताही काटा येतो. अशा हलगर्जीपणाने हा जो सगळा प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय आहे. त्यावेळेस पण मी पोलिसांना अगदी सूचना दिलेल्या होत्या की जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई झालीच पाहिजे. त्या अनुषंगाने जेव्हा तिच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये क्लिअरली असं आलेलं आहे की डेथ ड्यू टू इनकम्प्लीट अबॉर्शन, म्हणजे अधुरं अबॉर्शन केल्यामुळे, गर्भपात केल्यामुळे तिला तो विषबाधा होऊन तिचं ते रक्तस्राव होऊन त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे, क्लिअरली आहे. त्याच्यातले 2-3 मुद्दे मला इथे प्रामुख्याने जाणवतात. पहिलं, आपला कायदा आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट, जो ह्या सगळ्या विषयाशी निगडित आहे. त्याचं कलम नंबर 5 जे या केसमध्ये लागू केलेलं आहे, पोलिसांनी FIR मध्ये त्यांचं ती कलम नोंद केलेली आहे. त्याच्यामध्ये क्लिअरली असं दिलेलं असतं की जे कोणी गर्भपात करतील हे डॉक्टर, हे निष्णात डॉक्टर त्या विषयातले असले पाहिजे. म्हणजे कोण? स्त्रीरोग तज्ज्ञ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गायनकॉलॉजिस्ट म्हणतो. ह्या हॉस्पिटलमध्ये घोडगे डॉक्टर जे आहेत हे त्या कुठल्याही विषयामध्ये खरंच आहेत का गायनकॉलॉजिस्ट? पहिली गोष्ट. त्यांच्या टीममध्ये जेव्हा हे सगळं करत होते तेव्हा टीममध्ये कोणी गायनकॉलॉजिस्ट होतं का, ज्यांच्या देखरेखीखाली हे प्रोसिजर झालं? हा दुसरा पार्ट इन्क्वायरीचा असणार आहे. तो नसेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. असे अनेक डॉक्टर्स असू शकतात की जे औषधोपचाराच्या नावाखाली जे ते करू शकत नाही असे काही प्रक्रिया करतात आणि जेणेकरून आपल्या लोकांचे जीव धोक्यात घालण्याचं काम हे साधारण होत आहे. दुसरा प्रश्न असा की डॉक्टर भोकनळांची जी सगळी भूमिका आहे, त्यांनी निश्चित त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असेल, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण त्यांनी जेव्हा ते सोनोग्राफी रिपोर्ट बघून सांगितलं की ते गर्भाशयातलं बाळ हे बरोबर नाही किंवा आपल्याला गर्भपात करावा लागेल, काय कारण होतं आणि काय नेमकी डिफॉर्मिटी होती हे पण कुठेतरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलं पाहिजे की हा मूळ मुद्दा जिथून सुरू झाला गर्भपाताचा त्यात नेमकं कारण काय होतं, की ते बाळ डिफॉर्म्ड होतं का, काय होतं का, हृदयाचे ठोके नव्हते का, काय नव्हते, हे सगळं आपल्याला नीट समजून घ्यायला हवं. आणि तिसरा भाग त्याच्यातला हा आहे की हे सगळं करत असताना आपली जी यंत्रणा, आपण जी यंत्रणा सरकार म्हणून राबवतो
त्या सगळ्या यंत्रणेमध्ये याचा काय पाठपुरावा झाला? पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला असं कळतं की त्यांनी त्यांचा जो प्रोसिजर आहे तो पूर्ण केला, म्हणजे पोस्टमॉर्टम झालं, त्याच्यानंतर पुढे तो वैसवरा पुढे नाशिकलाही स्टोअर केलेला आहे. आता ह्याच्या पुढचा भाग असा की ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे धागेदोरे आहेत हे नीट जोडले गेलेले पाहिजेत. अबॉर्शन का करायला सांगितलं, अबॉर्शन कोणी केलं, जर ते ऑथराईज नव्हते तर ते अबॉर्शन कसं झालं, आणि हे दोन्ही तिन्ही डॉक्टर ज्याच्यात इन्व्हॉल्ड आहे हे त्यांचा भूमिका नेमकी काय राहिली. हे पहिलीच केस अकोल्यामध्ये अशी असेल असं मला खरंच वाटत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की अचानक मृत्यू होतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो, गर्भपात केले जातात. अवैध गर्भपात करणं हे गुन्हा आहे, हे वारंवार आम्ही सांगत असतो. माझ्या मागच्या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये, बाईट्समध्ये, जिथे कुठे मी बोलते तिथे आम्ही सांगत असतो की असे गर्भपात झाले नाही पाहिजेत. आणि त्याचाच हे एक उदाहरण आहे की चुकीचा गर्भपात केल्याने काय होऊ शकतं. 24 वर्षाची ती बाई, तिचा जीव गेला. आज आपण जेव्हा हे सगळं बोलत आहोत, आजही कितीतरी महिला अशा असतील की ज्यांच्या अशा प्रकारचे गर्भपात तालुक्यात काय महाराष्ट्रात होतं. पण आपण जर तालुक्यापुरती बोलत असू तर यंत्रणेला माझी ही विनंती राहणार आहे. मी PI जे धात्रे साहेब आहेत राजूर पोलीस स्टेशनचे, ज्यांच्याकडे APIंकडे हा चार्ज आहे या केसचा, त्यांच्याशी काल मी सविस्तर बोललेले आहे आणि त्यांनाही मी विनंती केलेली आहे की जे काही प्रोसिजर आहे ते ड्यूज फॉलो झालं पाहिजे. 304A कलम हा ऑलरेडी त्या केसमध्ये लागलेला आहे आणि MTP ॲक्ट खाली सेक्शन 5, आणि ते दोन्ही, पहिला जो गुन्हा आहे तो तरी बेलेबल आहे, पण दुसरा जो कलम आहे MTP मधला तो नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. त्यामुळे लवकरात लवकर कार्यवाही करून असे जे काही चुकीची कामं होत असतील तालुक्यामध्ये ते थांबवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. मॅडम, यापूर्वी अनेक डॉक्टरांकडून गर्भपात केले असल्याची माहिती कालपासून आम्हाला सांगितली जाते. तुम्हाला काही याबाबत समजलंय का? आता एकच घटना कुठेतरी उघडकीस आली, यापूर्वी अनेक घटना घडल्या असं अशी चर्चा सुरू आहे. शॉकिंग आहे. मला कालपासून 2-3 म्हणजे पत्रकारांचं ते येतात ते फोन मी वाचतेही आहे बऱ्याच ठिकाणी, पण 2-3 लोक असे भेटले की अकोले तालुक्यामध्ये असे डॉक्टर्स आहेत की जे असे गर्भपात करतात आणि कुठल्या तरी 8व्या महिन्यापर्यंतचे गर्भपात झालेले आहेत आणि ते गर्भ कुठल्या तरी दरी कोपऱ्यात जाऊन फेकलेले आहेत, इथपर्यंतची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की असे काही डॉक्टर्स असतील किंवा कोणी असे सेवक असतील, क्वॅक्स असतील, डॉक्टर्स पण नसतील क्वालिफाईड, तरी तुम्ही त्यांची माहिती आम्हाला द्या, म्हणजे आम्ही पोलीस प्रशासनाला सांगून ते पुढे त्याची काहीतरी कारवाई करू शकू. निश्चित त्याचा पाठपुरावा माझ्या पद्धतीने मी करत आहे. मॅडम, अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम आहे, शिक्षणाचा अभाव आहे आदिवासी भागात, आणि त्यातच हे जर डॉक्टर आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, तरी असे रिस्क घेऊन गर्भपात करतात, त्यातून असे मृत्यू होतात. नेमकी काय सांगाल आदिवासी जनतेला, या डॉक्टरांना काय सांगाल तुम्ही? डॉक्टर तर खरे शिकलेले सवरलेली माणसं आहेत. तुम्हाला देव म्हणून लोक बघतात की जीव वाचवणारे तुम्ही आहात. आपली ही जबाबदारी सर्वप्रथम आहे की जे तुमच्या अखत्यारीत नाही अशी कामं तुम्ही करू नये. आज जर मी डॉक्टर नसेल आणि मी जर एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत इलाज करत असेल तर ते चुकीचं आहे. डॉक्टरांनी सर्वप्रथम हे थांबवलं पाहिजे. थोड्याशा पैशांसाठी आपण कृपया अशी कामांमध्ये पडू नये. दुसरी जी माझी विनंती राहील ही समाजाला राहील, फक्त आदिवासी समाजाला आणि तर एकूणच सगळ्या समाजाला. खरं तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्या आदिवासी समाजामध्ये स्त्रीलिंग निदान हे म्हणजे होत नाही असं आतापर्यंत तरी आम्ही ऐकलं होतं. तीच प्रथा पुढे राहावी आणि कुठल्याही प्रकारचं असं निदान करून किंवा कुठल्याही प्रकारचं असं चुकीचे हे सगळे मार्ग अवलंबून आपण गर्भपात नाही केले पाहिजेत. हा तर सरळ आमचं सगळीकडेच ही एक मागणी असते की असं नाही झालं पाहिजे. पण एक सजग समाज म्हणून मला वाटतं आपण फक्त मी माझ्यापुरती न बोलता समाजाच्या प्रती आपण ही जागरूकता थोडीशी आणखी निर्माण केली पाहिजे. महिलांचा जीव एवढा स्वस्त नाही. शेवटी त्या बाईलाही इजा होतात, तिलाही त्रास होतो हे सगळं करत असताना. ह्याची जाण थोडीशी कुठेतरी कुटुंबाने आणि आमच्या सगळ्या पुरुष बांधवांनी ठेवावी. आणि ह्या पुढे अशी कुठलीच घटना तुमच्या बायकोबद्दल, तुमच्या कुटुंबातल्या कुठल्याही मुलीबद्दल, तुमच्या स्वतःच्या पोटच्या मुलीबद्दल घडू नये म्हणून सगळ्यांनी सतर्कतेने राहावं. पुन्हा एकदा प्रशासनाला माझी विनंती राहणार आहे, आणि प्रशासन जर तिथे कुठे हलगर्जीपणा करत असेल तर मग आयोग म्हणून आम्ही पुढे काय ॲक्शन घ्यायची हे 100% मी प्रयत्न करणार. पण पहिल्यांदा प्रशासनाने त्यांच्या लेवलला ह्या सगळ्या गोष्टींची नीट इन्क्वायरी झाली पाहिजे. या केसबद्दलचे जे धागेदोरे मी सांगत आहे की त्या वैष्णवी डॉपलर आणि ते काय सोनोग्राफी सेंटर आहे तिथे काय टेस्ट झाली, काय रिपोर्ट आले, कुठल्या माध्यमातून त्या बाईनं सांगितलं की तुम्ही अबॉर्शन करा, आणि त्याच्यानंतर दुसरा जो रिपोर्ट आला तो रिपोर्ट काय होता, या सगळ्याची नीट शहानिशा झाली पाहिजे. मी जो दुसरा प्रश्न इथे उपस्थित केलेला की डॉक्टर भोकनळ आणि डॉक्टर घोडगे या दोघांनी जे औषध उपचार केले ते नेमके काय होते,
कुठल्या पद्धतीचे होते, जे औषधं त्यांना देण्यात आली. काही औषधं अशी असतात अबॉर्शनची की जी क्वालिफाईड गायनाकॉलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या पत्राशिवाय मिळू शकत नाही. तरीही औषधं ती औषधं होती का, ती त्यांना प्राप्त कशी झाली, कोणी मिळवून दिली, अशी खूप सारे प्रश्न या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. आणि एक जर ही केस आपण नीट सॉल्व्ह केली किंवा नीट त्याला धडीस दिले तर बाकी सगळ्या होणाऱ्या गोष्टींवरती आळा बसवण्याचं काम आपण करू शकू, अशी मला एक थोडीशी खात्री वाटते. मॅडम, सीताबाई तोळपेचा मृत्यू मार्च महिन्यात झाला आणि 9 महिन्यांनी गुन्हा दाखल होते. पोलीस यंत्रणेबाबत काय वाटतंय? अहवालही आला होता वैद्यकीय शल्यचिकित्सकांचा, तरी इतकं डिले का होतंय? त्याच्याबद्दल खरं मी माहिती घेतली. त्याच्यामध्ये थोडंसं प्रोसिजरल लॅप्स जो आहे किंवा वेळ जो लागतो तो हा आहे की ती शेवटी एक मेडिकल प्रोसिजर आहे. आपल्याकडे संगमनेरला किंवा अकोल्याला ती उपलब्ध नाही, त्यामुळे ते मग प्रवरा रुरलला पाठवावं लागलं आणि त्याचं जे काही थोडंसं डिले होता तो तिथे, आणि मग पुन्हा नाशिकलाही ते थोडंसं काही काम त्यांचं झालेलं आहे, त्यामुळे थोडासा तो लॅप्स झालेला आहे. म्हणूनच मी म्हटलं की ही आताची घटना नाही, ही मार्च महिन्यातली आहे. पण देर आहे दुरुस्त आहे, कमसे कम आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या बाईचा जीव गेला, पण पुढे आपल्या कुठल्या महिलेचा जीव जाऊ नये म्हणून ह्या केसमध्ये नीट शहानिशा लावून जे काही गुन्हेगार आहेत तर त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं. मॅडम, एक नवविवाहितेचा मृत्यू झालेला आहे आणि जो डॉक्टर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, पण अद्यापही अटक नाहीये. डॉक्टर गोडकेंना अटक व्हावी अशी काही तुमची काही मागणी आहे का? जसं मी म्हटलं तसं MTP सेक्शन 5 जो आहे त्याच्यामध्ये हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. त्यामुळे मी पोलिसांशी बोलून हे आग्रह धरणार आहे की जी तुमची प्रोसिजर आहे, ती अटक असो जे असो, ती लवकरात लवकर झाली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन मला असंही कळतं की जर हे MTPचं व्हायोलेशन झालेलं असेल, ह्या ॲक्टच्या अंतर्गत जर त्यांनी नीट काम केलेलं नसेल तर त्यांचं लायसन्सपासून त्यांचं हॉस्पिटलपासून सगळ्यांना धोका असू शकतो. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कार्यवाही चोख करावी असा आग्रह आणि असा प्रेशर आमचं नक्कीच राहणार आहे. मॅडम, तुम्ही फिर्याद वाचली असेल, फिर्यादीमध्ये डॉक्टर भोकनाळांचा सारखा उल्लेख येतोय, परंतु कुठेतरी आरोपीचा फिर्याद ते नाहीये, त्यांना सूट दिली गेली का असं काय वाटतं का तुम्हाला? सारखा उल्लेख आहे फिर्यादी डॉक्टर भोकनाळांनी. मी म्हणूनच मांडणी करतानाच म्हटलं की नेमकं नेक्सस काय आहे, म्हणजे नेमका तो फ्लो कसा राहिला. भोकनाळांकडे गेले, मग पुन्हा ते डॉक्टर घोडकेंकडे गेले, मग पुन्हा भोकनाळ. त्यांच्यापैकी कोणीच गायनाकॉलॉजिस्ट नाहीये, स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीये. त्यामुळे तो पहिला प्रश्न आहे की त्यांनी ही सगळी मेडिकल ट्रीटमेंट त्यांना प्रिस्क्राईब केली, ही कोणाच्या सुपरविजनमध्ये केली. आणि दुसरा जो प्रश्न आहे की जर ते डॉपलर सेंटर, कलर डॉपलर सेंटर, डॉक्टर भोकनर आणि ही सगळी जी ही आहे, जी काही कनेक्ट आहे, त्याच्यामध्ये इन्क्वायरी करून जर आपल्याला वाटत असेल की नाही ह्यांचा पण हलगर्जीपणा झाला आहे किंवा कुठल्या वेगळ्या प्रकारच्या टेस्ट त्या सोनोग्राफी सेंटरमध्ये होत असतील तर पोलिसांनी त्यांच्यावरती 100% कार्यवाही केलीच पाहिजे. पण तो इन्क्वायरीचा भाग आहे आणि तो झाला पाहिजे. मॅडम, खरं तर अकोले टाइम्सने मार्च महिन्यापासून ह्या घटनेचा पाठपुरावा केला. त्यानंतर हे जे प्रकरण आहे कुठेतरी शांत करण्यासाठी अकोले तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनने अनेक त्यांच्यात मिटिंगा केल्या, माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आता गुन्हा दाखल झालेला आहे. आणि ह्या डॉक्टर असोसिएशनला तुम्ही काय आव्हान कराल? मोठी टीम आहे अकोले तालुक्यातील डॉक्टर, खरोखर म्हणजे डॉक्टर भानकोळे असतील, डॉक्टर गोळे असतील, डॉक्टर नवले असतील, अतिशय अकोले तालुक्यातील लोकांसाठी ते देव आहेत. परंतु अशाही घटना घडतात काही इतर डॉक्टरांमुळे की त्यांच्या पेशाला धब्बा लागतोय, तर त्या डॉक्टरांना तुम्ही काय आव्हान कराल? नाही, सर्वप्रथम सगळ्या माध्यमांचा आणि अकोले टाइम्सचा मी आभार मानेन की तुम्ही एका महिलेच्या हक्काच्या लढाईसाठी लढत आहात आणि तुम्ही पाठपुरावा करत आहात. तुमच्या सगळ्या बांधवांचे मी आभार मानते. जे डॉक्टर फ्रेटर्निटी आहे किंवा जे जो सगळा समूह आहे त्यांनाही हे लक्षात येत असेल की त्यांच्यापैकी एक जर कोणी चुकत असेल किंवा चूक झाली असेल त्याची शिक्षा साहजिकच त्यांना मिळायला पाहिजे. तुम्ही जर ही सगळी केस कुठल्याही डॉक्टरनी बघितली तर त्यांनाही लक्षात येईल की कुठे चुका झाल्यात आणि काय चुका झाल्यात. तर माझं त्यांना हे आवाहन राहील की आपण असं प्रेशरमध्ये किंवा कुठल्याही पॉलिटिक्समध्ये न जाता जर चूक झाली असेल, एखाद्याचा जीव गेला असेल तर त्याला शासन झालंच पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य म्हणून तुम्ही या प्रकरणात काय लक्ष घालणार आहात? जसं मी म्हटलं की मार्चमध्ये पण जेव्हा ही घटना घडली तेव्हाही आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि FIR लवकरात लवकर व्हावा ह्यासाठी प्रयत्नशील होतो. पण मेडिकल प्रोसिजर खूप लांब होती त्यामुळे त्याला सगळ्याला फारच उशीर झाला आहे. आता जेव्हा FIR झाली त्याच्या लगेचच दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत API धात्रे साहेब, त्यांच्याशी काल बोलणं झालेलं आणि मी त्यांना विनंती केलेली आहे, विनंती माझा इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत की जी काही तुमची प्रोसिजर आहे ती ड्यू प्रोसिजर तुम्ही नीट लवकरात लवकर केली पाहिजे
आणि ह्या केसवर पर्सनली पण मी लक्ष ठेवून आहे आणि त्यांच्याशी मी सातत्याने बोलत राहणार आहे. त्या व्यतिरिक्त माझं असं प्रांजल मत आहे की तहसीलदार साहेब असतील, तालुक्याचे PI साहेब असतील, त्यांच्याशी थोडंसं बोलून की हे वातावरण जे थोडंसं होतं आहे तालुक्यामध्ये पुन्हा की हे टेस्ट होतात ते टेस्ट होतात आणि मग कुठेतरी एखाद्या महिलेचा जीव जातो, तर हे सगळं जो जाळं आहे हे कुठेतरी पुन्हा एकदा हाणून पाडायची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने काहीतरी पावलं नक्कीच उचलली पाहिजेत. मॅडम, अशा जीवितहानीच्या घटना घडू नये त्यासाठी तुम्ही महिलांना, नागरिकांना काय आवाहन करा? जसं मी पहिलंही म्हटलं की तुमच्या घरातली ती स्त्री ती पण एक जिवंत वस्तू आहे, वस्तू नाही आहे, ती जिवंत एक व्यक्ती आहे. एखाद्या मुलाच्या अपेक्षेसाठी तिला किती वेदना होत असतील ह्याचा थोडासा विचार आपण सजगपणे करावा. पण मेडिकल प्रॉब्लेम असेल, खरंच ते लिंग म्हणजे ते जे अर्भक असेल ते जर चांगलं नसेल किंवा काही इश्यूज असतील तर तुम्हाला 100% तिथे आहे मुभा अबॉर्शनची. पण फोर्स्ड अबॉर्शन करणं म्हणजे बळजबरीने एखादीचा गर्भपात करणं किंवा चुकीच्या पद्धतीने करणं, आता ही सगळी पद्धतच चुकलेली आहे. जर तुम्ही ते FIR वाचाल आणि बघाल तर इतक्या दिवस त्या बाईला तिथे रक्तस्राव होत होता, तिला किती अशक्तपणा आला असेल आणि किती तिला त्रास वेदना झाल्या असतील, याचं थोडंसं आपण माणूस म्हणून तरी भान ठेवूया आणि यापुढे आपल्या महिलांना असा त्रास होणार नाही. कारण शेवटी ती पण कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे, अशा भावना थोड्याशा. आणि अकोलेकर आपण म्हणतो पुरोगामी आणि आपण खूप डिंग्या हाकतो, पण कुठेतरी अशा केसेस आल्या की आमचा हातलाही एक आत्मविश्वास जगमगतो की कुठे आपण चाललेलो. त्यामुळे माझी आव्हान राहील सगळ्यांना की या बाबतीमध्ये सजग राहून आपण पुढचं काम केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या होलसेल साडी दुकानात दिवाळी निमित्त स्पेशल दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर सुरू. एक साडी खरेदी करा आणि एक साडी अगदी मोफत मिळवा. तसेच 1000 रुपयांची खरेदी करा आणि मिळवा 2000 रुपयांचा चक्क कॅशबॅक. खरेदी करा आज कोणतेही वस्त्र आणि पैसे द्या 6 महिन्यात EMIच्या सुलभ हप्त्याने. याशिवाय दररोज हमखास जिंका 1 नाही तर 2 पैठणी तसेच 500 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ. आमच्या दुकानाची वैशिष्ट्ये: वाजवी दर, उत्तम दर्जा, स्वतंत्र जेंट्स विभाग, साड्यांचे स्वतंत्र होलसेल दालन, होलसेल दरात रिटेल विक्री. चला तर मग आपली दिवाळी साजरी करूया श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या वस्त्र दालनासोबत. शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ मॅचिंग अँड क्लॉथ सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळा शेजारी, अकोले. शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 7588513133 किंवा 9423388360.